सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. आज आपण सहपरिवार निघालो आहोत चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी. तर या व्लॉग मध्ये आपण जाणून घेऊया आमचा चांदवडचा प्रवास आणि चांदवडच्या रेणुका माता मंदिराविषयी थोडीशी माहिती. चला तर मग निघूया. नाशिक पासून काही अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत एका डोंगराच्या गुहेमध्ये विराजमान आहे एक जागृत देवस्थान, जिथे देवीचं फक्त मंदिर नाही तर त्यामागे आहे एक हजारो वर्षांची आख्यायिका. हीच आहे चांदवडची श्री रेणुका माता. आणि आज आपण जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास, देवीच्या प्रकट होण्याची आख्यायिका आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा या मंदिराशी असलेला संबंध. चांदवड हे नाशिक जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर. मुंबई 11 महामार्गावर असलेल्या चांदवडला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच चांदवड शहराच्या बाहेर तांबकडा डोंगराच्या परिसरात एका गुहेसदृश्य ठिकाणी श्री रेणुका मातेचं हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराशी जोडलेली एक अत्यंत प्रसिद्ध पौराणिक आख्यायिका आहे. रेणुका माता या ऋषी जमदग्नी यांच्या पत्नी आणि भगवान परशुरामांच्या माता होत्या. आख्यायिकेनुसार जमदग्नी ऋषींच्या आज्ञेवरून परशुरामांनी आपल्या आईचं मस्तक धडापासून वेगळं केलं. त्यानंतर रेणुका मातेचं मस्तक चांदवड येथे तर धड माहूर येथे असल्याची मान्यता आहे. त्यामुळे चांदवड आणि माहूर या दोन्ही ठिकाणांना रेणुका मातेच्या उपासनेमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. म्हणूनच चांदवडची रेणुका माता भक्तांसाठी केवळ एक देवी नाही तर महाराष्ट्राच्या श्रद्धेचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो इथे चांदवडला. तुम्ही बघू शकता वातावरण इतकं सुंदर झालंय. सगळीकडे पावसामुळे ग्रीनरी आहे आणि खूप भारी वाटतंय. मग तुम्हाला कसं वाटतंय? वातावरण कसं आहे? छान वाटतंय, छान पसंत वाटतंय, छान तुम्हाला असं वाटतंय? एकदा सगळ्यांनी जाऊ चांदवड, खूप छान. नक्की. तर तुम्ही पण चांदवडला नक्की या. आणि आता तर इतकं सुंदर वातावरण आहे, बेस्ट वेदर आहे एकदम. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे मंदिर एखाद्या मोकळ्या मैदानात उभं नसून डोंगराच्या गुहेसदृश भागात वसलेलं आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताना आपल्याला एका नैसर्गिक गुहेत प्रवेश केल्यासारखा अनुभव येतो. मंदिर परिसरात दीपमाळ, पायऱ्या, मुख्य प्रवेशद्वार, सभामंडप आणि तीर्थतलाव अशा वास्तूंचीही रचना करण्यात आली आहे. या मंदिराच्या इतिहासात आणखी एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवी होळकरांनी या प्राचीन रेणुका माता मंदिराचा जीर्णोद्धार केला. तुम्ही पण जर दर्शनासाठी येत असाल आणि तुम्हाला आरतीची वेळ आणि त्याबद्दलची माहिती हवी असेल तर हे तुमच्यासाठी. आता आपण आलो आहोत आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी. मंदिरात प्रवेश करताच वातावरणात जाणवणारी शांतता आणि भक्तीची ऊर्जा मनाला वेगळाच अनुभव देते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे आईच्या दर्शनासाठी येतात आणि प्रत्येकाच्या मनात असते एकच श्रद्धा, आई रेणुका माते, माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे. काही ठिकाणं आपण फक्त पाहत नाही, ती अनुभवतो. चांदवडची रेणुका माता हे त्यापैकीच एक स्थान. हजारो वर्षांच्या आख्यायिका, अहिल्यादेवींचा इतिहास आणि लाखो भक्तांची श्रद्धा.
या सगळ्यांचा संगम म्हणजे श्री रेणुका माता देवस्थान चांदवड. आमचं आता दर्शन झालंय, तर मग बाप्पा तुम्हाला कसं वाटतंय आता दर्शन झाल्यानंतर? एकदम छान, खूप सुंदर दर्शन झालं. खूप आनंद वाटला, मनाला शांती मिळाली. मम्मी तुम्हाला कसं वाटतं? खूप छान खूप छान. तर अनुष्का तुला कसं वाटतंय आता, तू सांग. खूप छान वाटतंय आणि त्यात फॅमिली सोबत आलोय तर खूप प्रसन्न वाटतंय. आल्यावरच लगेच पॉझिटिव्ह वाईब, एनर्जी वगैरे आणि वातावरण तर खूप सुंदर आहे, एकदम मस्त. हे खरंच म्हणजे आजूबाजूला बघितलं ना, आता परिसर इतका हिरवागार आणि भारी झालाय की एकदम भारी वाटतंय. मंदिरापासूनच जवळच चंद्रेश्वर महादेवाचं सुद्धा मंदिर आहे. आता वेळेअभावी आम्हाला तिकडे जाता येणार नाही, पण तुम्ही जर चांदवडला आलात तर तिथे पण नक्की भेट द्या आणि तिथे सुद्धा तुम्हाला हीच पॉझिटिव्ह वाईब जाणवणार आहे. हा व्लॉग संपताना आई रेणुका मातेच्या चरणी एकच प्रार्थना, सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.